क्वेश्चन काय दिला बघा, 40, 50, 60 चा लसावी कडा. काय करायचं आपल्याला, तिन्ही संख्या लिहून घ्यायच्या, 40, 50, 60. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काय करायचं, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. आणि आता काय करायचं आपल्याला, या तिन्ही संख्या कोणत्या एका संख्येच्या पड्यात येतात, तर 10च्या पड्यात येतात. 10च्या पड्यात 40 किती नंबरला येतात, 4 नंबरला, म्हणजे 10 गुणिले 4 बरोबर 40. तसंच 50 किती नंबरला येतात 10च्या पड्यात, 5 नंबरला, म्हणजे 10 गुणिले 5 केलं तर 50. आणि शेवटी 10 गुणिले 6 केलं तर आपल्याला किती मिळतंय, 60 मिळतंय. आता जर बघितलं 4, 5 आणि 6 यापैकी हे तिन्हीच्या तिन्ही अंक कोणत्या एका संख्येच्या पड्यात येतात का, नाही. मग कोणते दोन अंक एका संख्येच्या पड्यात येतात चेक करायचं. 4 आणि 6 कोणाच्या पड्यात येतात, 2च्या, त्यामुळे इथे लिहा 2. 2च्या पड्यात 4 किती नंबरला आहे, बे 2 4 आणि बे 3 6. 2च्या पड्यात 3 नंबरला 6 येत आहे, 2च्या पड्यात 2 नंबरला 4 येत आहे. तर 2च्या मध्ये 5 नाही आहेत, त्यामुळे हे आहे असं येणार. आता चेक करा, हे कोणतेही अंक कोणत्याच संख्येच्या पड्यात नाहीत, म्हणजे 2च्या पड्यात फक्त आणि फक्त काय असणार आहे, 2 असणार आहे. त्यावेळी 5 आणि 3 तुमचं आहे असं येणार. परत 5च्या पड्यामध्येच 5 असणार आहे, त्यामुळे ते सुद्धा काय असणार आहे, बाकीची संख्या तुमच्या काय होणार आहेत, आहे असं येणार आहेत. आणि इथलं 3 आहे सर. परत 3 हे कोणाच्या पड्यात आहेत, फक्त आणि फक्त 3च्या, त्यामुळे 3 1 3. बाकीचं तुमचं काय असणार आहे, हे आहे अशा संख्या येणार आहेत. त्यामुळे आता लसावी बरोबर काढत असताना लसावी बरोबर लिहायचा आणि या संख्यांचा गुणाकार कोणाचा, 10 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. आता यांचा गुणाकार करा. 10 गुणिले 2 किती येत आहे, 20. त्याच्यानंतर 5 गुणिले 10 किती येत आहे, 5 गुणिले 2 केलं तर किती येत आहे, 10. आणि इकडचं राहिलेलं तुमचं 3. आता ह्यांचा गुणाकार करा. 10 त्रिक 30 गुणिले इथला आपला 20. आता ह्यांचा गुणाकार केला तर किती येत आहे, 3 गुणिले 2 केलं तर 6 आणि राहिलेले 2 शून्य. हे तुमचं आन्सर. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.